महिन्यापासून. चला वाचा, कोण वाचतं? तो तो शब्दात दिवशी शबात दिवशी एका सभास्थानात शिकवित होता. तेव्हा पहा 18 वर्ष 18 वर्ष विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती. ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभा राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून बोलावले व म्हटले, बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहे. त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली. येशूने शब्दात दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोक समुदायाला म्हणाला, ज्यात काम केले पाहिजे असे 6 दिवस आहेत, तर त्या दिवसात येऊन बरे होऊन जात जा. पाचवा, येशू ख्रिस्ताने हा केलेला चमत्कार आहे. हा चमत्कार पवित्र शास्त्रामध्ये देवबापाने तुम्हाला आणि मला यासाठी दिलेला आहे की आपण या चमत्काराच्या द्वारे आपलं जीवन प्रभूच्या हातामध्ये परिपूर्ण देणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्त एकदा सभास्थानात, पवित्र स्थानात, पवित्र मंदिरामध्ये, देवाच्या घरामध्ये शिक्षण देण्यासाठी गेला. तेव्हा देवाचं पवित्र वचन सांगतं की त्या सभास्थानामध्ये 18 वर्षापासून विकाराचा आत्मा लागलेली कोणती कुबडी स्त्री. 18 वर्षापासून विकाराचा आत्मा लागलेली कोण एक कुबडी स्त्री होती. 18 वर्ष देवाच्या लोकांनो तिच्यामध्ये दुष्ट आत्मा आहे. 18 वर्ष तिच्यामध्ये विकाराचा आत्मा आहे. 18 वर्षापासून ती त्या शैतानाच्या आत्म्याने जर्जर झाली आहे. 18 वर्षापासून ती त्या शैतानापासून त्रास भोगत आहे. 18 वर्ष तिने त्या शैतानामुळे आपलं जीवन विस्कळीत झालेलं पाहिलेलं आहे. 18 वर्षापासून तिला रोग, कुबडी स्त्री आहे. देवाचे वचन सांगतं ती कुबडी कधीपासून आहे हे सांगितलं नाही. बघा देवा, ती कुबडी कधीपासून आहे हे लिहिलं नाही. हे सांगितलेलं आहे की सभास्थानामध्ये कोण एक स्त्री 18 वर्षापासून विकाराने आणि शैतानाच्या शक्तीने त्रस्त झालेली आहे. पण मात्र ती 18 वर्षापासून कुबडी. परत एकदा वाचा बरं जरा. तो शब्दात दिवशी एका सभास्थानात शिकवित होता. 18 वर्ष विकाराचा आत्मा लागलेली व तिथे एक स्त्री होती. ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभा राहता येत नव्हते. बस 18 वर्षापासून शैतानी आत्मा या व्यक्तीला त्रास देत आहे. तिला सरळ उभा राहता येत नाही कारण ती कुबडी आहे. देवाच्या लोकांना देवाचं पवित्र वचन सांगतं 18 वर्ष तिला त्रास आहे, परंतु तिने पवित्र स्थान आणि सभामंडप सोडलेला नाही. पवित्र स्थान, सभास्थान तिने बंद केलं नाही. 18 वर्षापासून ती वाट पाहत आहे. 18 वर्ष भूत लागले. 18 वर्ष ती शापाचं जीवन जगत आहे. 18 वर्ष ती आपल्या जीवनामध्ये दुःख, यातना आणि पीडा भोगत आहे. परंतु ती कुबडी आहे की ज्याच्यामुळे तिला सरळ होता येत नाही. 18 वर्षापासून
मग ती जर 18 वर्षापासून आजारी आहे तर कमीत कमी तिला वयाच्या 18व्या वर्षी जरी समजा हा त्रास व्हायला सुरुवात झाली तरी 36 वर्षाची आहे. जर 20व्या वर्षी त्रास सुरू झाला असेल तर ती त्या ठिकाणी 38 वर्षाची आहे, 40 वर्षाची आहे, 50 वर्षे काय जे वय आहे तिचं ते वय तिच्या जीवनामध्ये देवाच्या लोकांनो जो त्रासाचा काळ आहे तो काळ भयंकर मोठा आहे. ती सरळ उभी राहू शकत नाही कारण ती कुबडी आहे. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेला आपण सरळ चालत असताना शैतान अशा प्रकारचं कुबडाचं जीवन आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये घालतो की जेणेकरून आपण घाबरून जातो, निराश होतो, दुःख आणि पीडा आपल्या जीवनात आल्याच्या नंतर आपण खिन्न होऊन जातो. प्रभू येशू ख्रिस्त हा तुमचा आणि माझं जीवन बदली करणारा देव आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा तुम्हाला आणि मला नवीन जीवन देणारा देव आहे. शरीरातले अवयव जे आहेत आपल्या ते प्रत्येक प्रभू येशू ख्रिस्ताने तयार केले आहे. शरीरातल्या प्रत्येक अवयवाची माहिती प्रभूला आहे कारण आपण त्याच्या हातातील निर्मिती आहोत. जरा वेळ विचार करू आपण की आपण आईच्या उदरात असताना देवाच्या लोकांना आपल्याला माहिती नाही की बाळ काय आहे, कसं आहे, काय होणार आहे, कशा पद्धतीने तो आहे, तो काय खातो, कसं राहतो, त्याला श्वास कसा मिळतो, त्याच्या शरीरात रक्त कसं तयार होतं, त्याच्या शरीरात हाडं कसे तयार होतात हे आपल्या कोणालाच माहिती नाही. बाळाचा जन्म झाल्याच्या नंतर जे आपण त्या बाळाला पाहायला जातो, बाळाच्या आईला, त्यावेळेला 3 ते 4 गोष्टीवर आपण जास्त विचार करतो किंवा चर्चा करतो. सगळ्यात पहिली गोष्ट बाळाची तब्येत. एखाद्या लहान बाळाला आपण भेटायला गेलो का आपण काय म्हणतो त्या बाळाला भेटून आल्यावर जे तू बाळ शिलारे बरं का, बाळ शिलारे म्हणजे याचा अर्थ काय आहे? चांगलंय म्हणजे नेमकं कसं आहे? त्याचं वजन चांगलं आहे त्याच्या आणि त्या ठिकाणी वजनावरून आपण तो लेकरू कुटकुटीत आहे, बाळशेदार आहे. दुसरी गोष्ट आपण विचार करतो बाळाची आई कशी आहे, ती बरी आहे का, तिला आरोग्य मिळालं आहे का. आणि तिसरी गोष्ट आपण हा विचार करतो की हे बाळ कोणासारखं करतो की नाही. सगळ्या लेकराला आतापर्यंत तुम्ही ज्यांना भेटायला गेलात त्यांना आता कांबळे मामी त्या काल परवा म्हणजे रविवारी बोलता बोलता आम्ही सगळे बोलत होतो. ते म्हटले हा प्रेम आहे, हा सनी सारखा दिसतो. दुसरं म्हटलं रेखासारखा दिसतो. मी म्हटलं हा सनी सारखा दिसत नाही, रेखासारखा दिसत नाही, हा कांबळे मामी तुमच्यासारखा दिसतो. आपलं बाळ जेव्हा आपल्या घरात जन्मास येतं किंवा आपल्या नातेवाईकाच्या घरात जन्मास येतं, जेव्हा आपण त्या लेकराला भेटायला जातो देवाच्या लोकांनो, तेव्हा आपल्या मनामध्ये हा प्रश्न तयार होतो की हे बाळ कोणासारखं दिसतं. आणि मग आपण त्या घरातले जे नातेवाईक आहेत, आत्या, काका, मामा, मामी, आजोबा, आजी, काही गेलेले, काही असलेले किंवा काही जवळचे आहेत किंवा जे आहे, आपण त्या बाळाची तुलना त्या व्यक्तीबरोबर करतो की हा कोणासारखा दिसत आहे. देवाच्या लोकांना हे सर्व आपल्याला चित्र दिसत आहे, परंतु हे सर्व कधी कोणाच्या तोंडातून हा शब्द आपण ऐकलाय का आजपर्यंत? विलास मामाला जीव झाल्यास नंतर काय झालं? आमकी दिसती, नानीची आईसारखी आहे, याच्यासारखी आहे, आईवर गेली, मामावर गेली, काहीतरी आपण एक नाव ठेवले ही त्याच्यासारखी दिसती. परंतु कधी आजपर्यंत आपण बाळाला पाहायला गेल्याच्या नंतर कधी आपण हा विचार केला का की हे बाळ जे देवाने दिलेलं धन आहे हे कशा पद्धतीने दिसतं किंवा दिसायला पाहिजे आपण नाही विचार. आणि हाच विचार आपण न करण्यापाठीमागचं कारण हे आहे की शैतान जे ओरिजिनल आहे, जे सत्य आहे, त्या सत्यापासून आपल्याला प्रवृत्त करतो, आपली दिशाभूल करतो, आपल्याला त्या सत्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. सत्य काय देवाच्या लोकांनो की मनुष्य हा मनुष्यासारखा जरी दिसत असला किंवा जरी भासत असला तरी मनुष्य हा देवाच्या प्रतिरूपाचा आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्या घरात आलेल्या बाळाची तुलना
करताना कोणासारखा निर्माण केला? देवाच्या देवाच्या प्रतिरूपाचा. प्रतिरूपाचा. आपण देवाच्या प्रतिरूपाचे आहोत. आपलं बाळ देवाच्या प्रतिरूपाचं आहे. आपलं बाळ हे देवाच्या समान किंवा देवाच्या प्रतिरूपासारखं आहे हे म्हणण्याची, साक्ष देण्याची वेळ आपल्या जीवनात संधी दिलेली असते. परंतु आपण हळूच ती संधी आपल्या लेकराकडे, नातवंडाकडे, बहिणीकडे, भावाकडे, आईकडे, बापाकडे देतो आणि देवाने ज्याच्या प्रतिरूपाचं त्याला तयार केलं आहे त्या देवाची महिमा करण्याच्या ऐवजी आपण त्याच्या घरातील मोठ्या व्यक्तीची स्तुती, त्याच्या अगोदरचे नव्हते आणि त्याच पद्धतीने आपण आपलं जीवन जगायला सुरुवात करतो. देवाच्या लोकांना संतती परमेश्वराने दिलेलं धन आहे आणि आपण त्याच्या प्रतिरूपाची, त्याच्याशी सदृश असणारी अशी आपली निर्मिती आहे की जी निर्मिती देवानं तुम्हाला आणि मला आईच्या गर्भाशयात असतानाच केली. आपण सगळे मोठे माणसं आहोत. जेवण करताना, बसताना, उठताना 8 दिवसातून, महिन्यातून, 2 महिन्यातून, 4 महिन्यातून एकदा आपल्या जीवनात हा प्रसंग घडतो. सहज आपल्या तोंडात एखादा बारीक केस जर गेला, अडकला, तर तो केस आपलं संपूर्ण शरीर बेचैन करतो. संपूर्ण शरीर बेचैन करतो. केस थोडासा तोंडात असला तर आपल्याच डोक्याचा, बारीक असला तरी तो जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपण त्याला घशातून काढण्याचा प्रयत्न करतो. कुठे अडकला तिथपर्यंत प्रयत्न करतो आणि आपण त्यामुळे निराश, बेचैन होऊन जातो. कधी हा विचार केला का? आईच्या गर्भाशयात, पोटात जे बाळ आहे त्याच्या डोक्यावर केस आहे. कधी प्रभूने त्या आईला असं बेचैन करून किंवा उलट्या करून ते केस निघले पाहिजे असा प्रयत्न करायची वेळ आली? उलट्या बाळ जन्मल्यावर ज्या बाळाला जास्त केस आहे डोक्याला, आपण त्याला म्हणतो बाळ शेजारी बरं का, बाळाचं जावळ लय सुंदर आहे आणि लय सुंदर आहे, पण ज्याच्या तोंडात एक बारीक केस राहू शकत नाही त्या आईच्या पोटामध्ये देवबापाने या बाळाच्या शरीरावर एवढी सुंदर केसाची रचना केली, परंतु कधीच त्या आईला त्या केसाचा त्रास होत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचं आपल्यावर असलेलं प्रेम, आपल्या जीवनामध्ये परमेश्वर देव एक एक थेंब रक्त जे तयार करतो देवाच्या लोकांना, त्या रक्ताची किंमत अनमोल आहे की ज्याचं मोल आपण करूच शकत नाही. 20 वर्षापूर्वी, 20 वर्ष झाले होते, 15-20 वर्षापूर्वी आपल्या भागातील एका माणसाला अपोलो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं दिल्लीमध्ये. का? त्याच्याकडे पैसा आहे, त्याच्याकडे संपत्ती आहे, त्याच्याकडे सर्व काही, आणि त्या व्यक्तीचं हृदयाची शस्त्रक्रिया करायची आणि अपोलो हॉस्पिटलला दिल्लीमध्ये अतिशय मोठे सर्जन आहेत, चांगले डॉक्टर आहेत, प्रत्येक गोष्ट हृदयाच्या ऑपरेशन मध्ये तिथे करतात. हा व्यक्ती आपल्याकडून जाऊन त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीला उद्या ऑपरेशनला घ्यायचं तेव्हा त्याने त्याला टेस्ट केले, रिपोर्ट केले, सर्व काही केले आणि त्यावेळेला डॉक्टरने सांगितलं या व्यक्तीला ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे. ओ निगेटिव्ह. आता ओ निगेटिव्ह म्हणजे ओ निगेटिव्ह ज्याचा रक्तगट आहे तो व्यक्ती जगातल्या सगळ्या माणसाला रक्त देऊ शकतो. त्याचा ओ निगेटिव्ह आहे. ओ पॉझिटिव्ह वाला पण देऊ शकतो. मी ओ पॉझिटिव्ह, मी सगळ्यांना रक्त देऊ शकतो, मला ओ पॉझिटिव्हचं रक्त येतं. परंतु ज्याचं ओ निगेटिव्ह रक्तगट आहे तो व्यक्ती सगळ्यांना रक्त देऊ शकतो, पण मात्र जेव्हा त्याला रक्ताची गरज पडते तेव्हा त्याला ओ निगेटिव्ह शिवाय कोणाचंच रक्त येत. आणि एकंदर असा अभ्यास आहे की जर 1000 लोक असतील तर 1000 लोकांमध्ये 1-2-4 लोक फक्त ओ निगेटिव्ह वाले असतात, पॉझिटिव्ह वाले भरपूर असतात. आता काय करायचं? ओ निगेटिव्ह रक्त तर द्यायला पाहिजे, त्यांच्या लॅब मध्ये मिळायला तयार नाही, हॉस्पिटल मध्ये मिळायला तयार नाही, कोणाकडे मिळायला तयार नाही. आणि ज्या ज्या ठिकाणी ते मिळालं जिथे जिथे त्यांना ओ निगेटिव्हच्या रक्ताच्या ब्लड बॅगिंग मिळाल्या त्याच्यामध्ये याच्या शरीराला
जे काही कंटेन पाहिजे ते काही मिळायला तयार आहे. दिल्ली पासून बातमी भेंड्यापर्यंत आली, भेंड्यापासून आपल्या सगळ्यांच्या बऱ्याच जणांच्या कानावर आली, जे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये त्या लोकांच्या कानावर आली. सगळ्यांनी विचार केला एवढी मोठी सर्जरी करायची. त्या व्यक्तीने सुरुवात आद्य ठिकाणी ऑपरेशनसाठी सुरुवात केली. 10,000 रुपये जरी रक्त देण्याची वेळ आली तरी कोण देत असेल त्याचं रक्त आपण घेऊ. 50,000पर्यंत गेले, 1 लाखापर्यंत गेले, 2 लाखापर्यंत गेले, परंतु रक्त मिळायला तयार नाही. आपल्या अवतीभोवती सगळीकडे बातमी पसरली, ऑपरेशन क्रिटिकल होत राहिलं, त्याला लवकरात लवकर सर्जरी करायची, लवकरात लवकर त्याला करायचं. आणि मग अचानक आमच्या सौंदर्यामध्ये 3 व्यक्ती सापडले ज्यांना रक्त ओ निगेटिव्ह आहे. त्यापैकी एकाचा विनायक वारला. विनायकच्या कानावर पण त्यांनी सांगितलं माझं रक्त द्यायची वेळ आली, पण मला कावीळ झालेली आहे, मला अमक झालंय, तम झाले, मी देऊ शकत नाही. दुसरा एक नाही म्हटला. आणि अशा परिस्थितीमध्ये मला सांगितलं ब्रदर कोणतरी शोधून काढा ओ निगेटिव्ह वाला की ज्याचं रक्त आपण त्या व्यक्तीला देऊ शकतो. असं काय लागतील तेवढे पैसे. आम्ही दोघं जण आवळे जावळे, संजीव ब्रदर आणि मी. माझं ओ पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आणि संजीव ब्रदरचा ओ निगेटिव्ह. मी म्हटलं आमच्याकडे ओ निगेटिव्ह वाला माणूस आहे, पण आमचा माणूस लय खराब झालेला आहे, तरी रक्त देऊ. संजीव बद्दल काही देवात नाही, संजीव बद्दल काही विश्वासात नाही. संजीव बद्दल म्हणाल की आमच्या माणसाचं ऑपरेशन आहे, त्याला ओ निगेटिव्ह एक पावशेर रक्त द्यावं लागेल. तुझं रक्त काढली देऊ, माझ्या 8 लिटर बाटली काढली, मला 8 लिटर बाटली काढायची आहे, पण मला तुला 8 लिटरमध्ये आणावं लागेल. मी काही देत नाही म्हणे. अरे म्हटलं ते काहीतरी कर, ते गरीब माणूस येतो, हे कर, तुला पाहिजे अजून आपण रक्त घालू, हे करू ते करू, काही ऐकायला तयारी. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले. दुसऱ्या दिवशी मी म्हटलं अरे तो समोरचा मरण पिटे, तो अरे तो मरण तो जगत, त्याचा माझा काय संबंध आहे, मी का देऊ. बरं दुसरी गोष्ट, माझं रक्त काढलं, मी मेल्यावर मग तुम्ही काय करता. ऐकायला तयार नाही बऱ्याच वेळा. तरी आम्ही जबरदस्ती करून मी त्याला सांगून समजून हे करून ते करून 24 तास रक्त येणारे बीएससी सायन्स विद्यार्थी, पण तरी तो कधी मला ऐकायला. सगळं सांगून रक्त काढलं, त्या माणसाला पोहोच केलं, तो माणूस जगला, सगळं झालं. आणि 24 तास नंतर सर्जरी बद्दल आता तू चेक कर बघ तुझं रक्त किती आहे, एचबी तेवढाच, रक्त तेवढं, सगळं तेवढं एकदम व्यवस्थित झालं. त्यावेळेला मी विचार करत होतो की जर एखाद्या माणसाला वाचवायचं आहे तर त्याच्या शरीरात जे रक्त आहे तेच रक्त आपल्याला पाहिजे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा ही आहे की जो अखिल मानवाच्या पापासाठी स्वतःच रक्त देऊन प्रत्येकाच्या पापाची क्षमा केली. 18 वर्षापासून ही बाई त्या आजाराने छज्जर झाली आहे. ती त्या पवित्र स्थानामध्ये आहे, तिथे ती चमत्कार पाहत आहे. ज्या पवित्र स्थानात प्रभू येशू ख्रिस्त येत आहे देवाच्या लोकांनो, तिथे ती बाई येशू ख्रिस्त तिच्याकडे त्या सवासारामध्ये आणि 18 वर्षापासून या बाईला हा दुष्ट आत्मा. बघा तिची इच्छा एक आहे की मला फक्त माझ्या आजारातून, या दुष्ट आत्म्यापासून, या शैतानापासून फक्त माझी सुटका व्हावी, ही तिची अपेक्षा आहे. परंतु प्रभू येशू त्या सभास्थानात गेल्याच्या नंतर त्या बाईला स्पर्श केला आणि तिला सांगितलं सरळ हो. असं म्हटल्याबरोबर तिच्यातला शैतानी आत्मा निघून गेला. आतापर्यंत आपण शैतानी आत्मा निघून जाताना पाहिले. लोकांच्या जीवनातले शैतानी आत्मे निघून जातात, त्यांच्या अंगातली घुमणं, ओरडणं, आरडणं, दात खाणं, हातपाय आपटणं, हे सगळं निघून जातो. तो मनुष्य शुद्ध आपण आलेला पाहिला. पण तू कधी असा चमत्कार पाहिला का की जो त्या दिवसामध्ये येशूने तिला सरळ हो म्हणतात, तिच्यातलं भूतही निघून गेलं, शैतानाचे आत्मेही निघून गेले आणि तिचं कुबर सरळ. बरोबर डोळ्यासमोर असा इमॅजिन करा, कसं वाटतं असं आपल्याला. जी कुबडी बाई आहे, 18 वर्षापासून आहे, तिला हात लावताच प्रभू येशू ख्रिस्ताने सरळ हो म्हटल्यावर ती सरळ झाली. शैतानी आत्माही निघून गेला आणि ती कुबडातली सरळ झाली. देवाच्या लोकांना जेव्हा प्रभूकडून आपण एका गोष्टीची अपेक्षा करतो तेव्हा प्रभू आपली अपेक्षा अशा पद्धतीने पूर्ण करतो की जी परिपूर्णरित्या आपलं जीवन बदली करणारी.
प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण एक प्रार्थना देवाजवळ करतो की प्रभू फक्त माझ्या घरात ये. परंतु देवाच्या लोकांना जेव्हा प्रभू घरात येतो तेव्हा घरातला अंधार निघून जातो, अशांती निघून जाते, निराश जीवन निघून जातं, दुःख निघून जातं आणि सर्व समस्या आणि बंधनं सुटली जातात. मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो, परंतु देवबाप मात्र आपलं अंतःकरण तोडून पाहतो. देवासमोर ज्ञान चालत नाही, देवासमोर बुद्धी चालत नाही, देवासमोर शक्ती चालत नाही, देवासमोर कुठल्या प्रकारची गोष्ट चालत नाही. जसं आपण एखाद्या शाळेत जाताना शाळेचा एक ड्रेस कोड आहे किंवा एक ड्रेस आहे, त्याच ड्रेसमध्ये त्याच युनिफॉर्म मध्ये सर्व विद्यार्थी जातात. कामाला जाताना कामाचा ड्रेस कोड आहे, घरात राहताना बाहेर ड्रेस कोड आहे, ऑफिसचे लोक आहेत त्यांचा ड्रेस कोड आहे. देवाच्या लोकांना विश्वासणाऱ्या लोकांचा ड्रेस कोड जो आहे तो हा आहे की आपल्यातला ख्रिस्त लोकांना दिसला पाहिजे. तो पाहून आपल्याला या सर्व गोष्टी मिळतात. पुष्कळ ऑफर जगामध्ये, एकावर एक फ्री, 2 घ्या, 2 वर 1 फ्री, 3 घ्या, 3 वर 2 फ्री, 4 घ्या, 4 वर 3 फ्री. एक्सचेंज ऑफर चालली. पण कधी हा विचार केला प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभी जाण्याने आपल्याला काय मिळालं आहे? एक जण देवाच्या सेवकाने सांगितलं येशू ख्रिस्ताचा मृत्यू हा एक्सचेंज ऑफर आहे. एक्सचेंज ऑफर. येशूचा वधस्तंभावरचा मृत्यू हा एक्सचेंज ऑफर आहे. परवा मी एका सेवकाच्या युट्यूबवर संदेश ऐकतो, त्याने सांगितलं द होली क्रॉस अँड लॉर्ड जीसस क्राइस्ट सॅक्रिफाइस इज द एक्सचेंज ऑफर फॉर वर्ल्ड. जगासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान हे एक्सचेंज ऑफर आहे. जसं एकावर एक फ्री आहे, तसं येशूने वधस्तंभावर अखिल मानवाच्या पापासाठी स्वतःचा प्राण दिला आणि त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला आणि मला जीवन दिलं. त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला आणि मला तारण दिलं, तुम्हाला आणि मला मुक्ती दिली, तुम्हाला आणि मला सर्व पापातून बाहेर काढणाऱ्या आणि जीवन प्रभूने दिलं. रात्री 1-1:30 वाजता सहज विचार करत होतो की काय वाटलं असेल त्या व्यक्तीला की ज्या व्यक्तीला उद्या सकाळी वधस्तंभावर खिळून मारणार आहे. बरबाला वधस्तंभावर उद्या सकाळी मारणार आहे, कारण तो चोर आहे, तो गुन्हेगार आहे, तो लुटारू आहे आणि त्याला मारण्यासाठी आणि त्याला वधस्तंभी खिळण्यासाठी शिक्षेस पात्र ठरवणार आहे की उद्या तुला वधस्तंभावर मारून टाकायचं. त्या रात्री त्याला निरोप जातो आणि सांगतात की तुझ्यासाठी वधस्तंभावर जाण्यासाठी प्रभू येशू तयार आहे. किती लोकांना त्याने त्या जेलमध्ये सांगितलं असेल त्याच्या आत्महत्या आरोप्यांना, अरे तुम्हाला माहिती आहे का माझ्यासाठी येशूने स्वतःवर शिक्षा घेतली, माझ्यासाठी येशू मारला जाणार आहे, माझ्यासाठी वधस्तंभाची शिक्षा जी होती ती येशूने स्वतःवर घेतली. सर्व लोकांना त्याने सांगितलं. सुटल्यावर त्याने एक दिवस सुद्धा आपलं तोंड बंद केलं नसेल. प्रत्येकाला सांगितलं असेल की माझ्यावर जी शिक्षा होती माझ्यासाठी खास प्रभू येशू वधस्तंभी केला आणि त्याच्या पापाची क्षमा प्रभूने त्याच वेळी केली. ही बाई कुबडी आहे, हिला त्रास आहे, हिला सर्व काय आहे, परंतु ही बाई रोज आणि रोज वाट पाहत आहे की एक दिवस माझ्या जीवनात येणार आहे की ज्या दिवशी माझा आजार निघून जाणार आहे, माझ्यातले शाप निघून जाणार आहे, माझ्यातले दुष्टात्मा निघून जाणार आहे. व्यंग्य जे आहे ते प्रभू येशूने काढून टाकलं, कारण ते शैतानापासून तुमचा आणि माझा देव तुम्हाला आणि मला सर्व रोगातून बाहेर काढणारा प्रभू आहे. तुमचा आणि माझं जीवन बदली करणार आहे. मनुष्य मनुष्याला पाहून त्याची क्वालिटी ठरवतो. एखाद्या कार्यक्रमाला तुम्ही जसे कपडे घालून जाल तसे तुमच्याकडे लोक पाहायला सुरुवात करतात.
मस्त चांगले सूट बूट घालून गेले. लोकांना असं वाटतं बाबा कोणतरी वेगळा ऑफिसर आहे. सफारी वगैरे घालून गेले. अरे बाबा काहीतरी त्यापेक्षा चांगला मनुष्य आहे. तुम्ही एकदम चांगली साडी घालून गेलात 3-4-5 हजाराची. तुमच्याकडे पाहून लोकांना काहीतरी वेगळं वाटतं. मुली एखादा चांगला व्यवस्थित ड्रेस घालून गेल्या, जीन्स वगैरे टॉप बीप, त्यांना अजून वेगळं वाटतं. त्यावर आणखी ब्लेझर वगैरे घालून गेल्या, आणखी वेगळं वाटतं. आपल्या पेहरावकडे पाहून लोकांना असं वाटतं की हे खूप मोठे व्यक्ती आहे, किंवा हे कोणतरी आपल्यापेक्षा पैशाने मोठे असणारे आहे, किंवा ही कोणतरी व्यक्ती फार काहीतरी पैसे कमवती आहे, किंवा ही व्यक्तीची काहीतरी चांगली परिस्थिती आहे, असं आपल्या कपड्याकडे पाहून सगळ्यांना. कपड्याकडे पाहिल्याच्या नंतर कोण विचारतंय का डोक्यात त्याच्या किती ज्ञान आहे? कोण हे विचारतंय का याला किती बुद्धी आहे? कोण कपड्याकडे पाहून विचारतंय का याच्याकडे किती प्रकारचं त्या ठिकाणी अक्कल शहाणपण आहे? काहीच नाही. जग 100% फसलं जातं देवाच्या लोकांना माणसाकडे पाहून. कारण मनुष्याचा बाह्य स्वरूपावर भरोसा आहे, परंतु देव अंतःकरण तोलून पाहणारा. कडक लॉकडाऊन मध्ये सतीश दादा आम्ही दोघं जण तासगावला चाललो आणि खांबटे घाटामध्ये कमीत कमी 15-20 पोलीस, पीआय, सिनियर लोक सगळे अख्खा पूर्ण हायवे घाटात चढताना गाडीचा मोसम धरून आपण जोरात चढतो. नेमकं त्या घाटाच्या सुरुवातीला त्यांनी मोठा रॅकेट लावला. येणारा प्रत्येक माणसाला अडवणार, प्रत्येकाला विचारणार कुठून आले, काय आले, लस घेतली का, मास्क आहे का, परमिशन आहे का, तुमचे रिपोर्ट व्यवस्थित आहे का, सगळ्यांना 500-1000 रुपये दंड द्या. आम्हाला गाडी एकाच्या साईडला लावल्या, त्या आम्हाला गाडी एका साईडला लावल्या. कोणी पोलिसांचे हात जोडते, कोणी पाया पडते, कोणी पैसे काढून देते, सगळं चालू. आणि आम्ही दोघं जण जाताना हिने पाहिले मला आपले लय पोलीस बसले. काय आता मी शांतपणे करायला पाहिजे का नाही? थांबायला पाहिजे की विचारलं पाहिजे, काहीतरी बोललं पाहिजे? काहीच. मला नाही तुम्ही गाडी कमी करा, ते मागे लागतील, काहीतरी दंड करतील, हे करतील, त्यांचं काय भांडत बसू नका. मी त्यांना म्हटलं काहीच करणार नाही, तू पाहत राह. मी मस्तपैकी सफारी बिफारी घालून डोक्यात हेल्मेट घेतली. समोर गेलो मी आपलं हेल्मेट काढून ठेवला असेल म्हटलं जर हेल्मेट पाठवून. पण हेल्मेट कशाला काढलं म्हणजे अजून पुढची ते वाढायला सुरुवात. एक ते हेल्मेट नाही म्हणून 500 रुपये, मास्क नाही म्हणून 1000 रुपये, दुसरी गोष्ट तुम्ही हेल्मेट काढले हे चाललंय आणि सरळ त्याला तिथे पोलिसांच्या जवळ गेलो. सगळे पोलीस सावध झाले. आमची गाडी आल्यावर एकदम गाडी आडवायला, पळायला, धरायला, याला त्याला हे करायला. मी जवळ जाऊ गाडीच्या त्यांच्या जवळ गेल्यावर फक्त मी हात आपला बाहेर काढला आणि त्यांना म्हटलं जय हिंद सर म्हटलं. ते सगळे उभा राहून जोरात म्हटले जय हिंद मेजर जाओ. हे मला म्हटले काय झालं? म्हटलं काहीच नाही. घाटाच्या पुढे निघून गेलो आम्ही. पुढे गेल्याच्या नंतर मी तिला म्हटलो जग बाह्य स्वरूप पाहतं, जगाला हे माहिती नाही की हे कोण आहे, त्याचं राहणं, त्याचा पेहराव हे पाहतो. देवाच्या लोकांना देवाचं पवित्र वचन सांगतं मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो, परंतु देव अंतःकरण तोलून पाहणारा. प्रभू येशूला माहिती आहे की या बाईला लोकांनी या कुबलामुळे त्रास दिला, या कुबलामुळे ही लोकांमध्ये आणि खाली पाहून चालत आहे. म्हणून येशू तिचं कुबल सरळ केलं. आपण देवाजवळ प्रार्थना करू, प्रभूजी माझी उद्याची जी गरज आहे ती भागव. प्रभूजी मला परवाची गरज आहे ती भागव. देवाच्या लोकांना कधी जरा वेळ आपण हा विचार केला का की आपल्या जीवनामध्ये जे काही आहे, जी समस्या आहे, जे बंधन आहे, त्याबद्दल कधी आपण विचार केला का? आपल्या समस्या काय आहे, काय समस्या आहेत बघा आपल्या. कधी विचार केला का? जर या समस्यातून बाहेर निघायचं आहे देवाच्या लोकांना, तर परिपूर्णरित्या देवाचे आभार मानणं गरजेचं आहे. प्रत्येक कुटुंबातली अडचण आहे. काय अडचण आहे? लेकरांच्या शिक्षणासाठी किंवा घरात खर्चासाठी पैसा. सगळ्यात पहिली गोष्ट पैसा, दुसरी गोष्ट अन्न, बस 2 गोष्टी, आणि तिसरी गोष्ट आरोग्य. या 3 गोष्टीच्या समस्या प्रत्येक कुटुंबात आहे. आपल्याला वाटतं माझ्याकडे जर पैसा आहे तर मला काही आणि विकत आणायला अडचण येणार नाही.
अन्नाचे ज्याच्या समोर चिंता आहे की आपल्याला किराणा भरलाच पाहिजे, लेकरांना खायला दिलंच पाहिजे, या सर्व 3 गोष्टी आहेत. देवाच्या लोकांना या 3ही गोष्टी आपल्या जीवनामध्ये चिंता टाकण्याचं काम जो करतो तो आहे शैतान. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला जेव्हा अन्नाची काळजी असते की आज आम्हाला लेकरांसाठी बाजार केला पाहिजे, लेकरांसाठी, आमच्यासाठी, आमच्या सगळ्यासाठी आम्हाला अन्न धान्य पाहिजे, ही जी चिंता आहे, त्यासाठी आपल्याकडे पैसे पाहिजे. त्यानंतर देवाच्या लोकांना आपण त्यामध्येच गुंतून तेवढ्याच समस्या. आता ही समस्या जी आहे ही आपल्या जन्मापासून आली असं नाही, ही समस्या आपल्या जीवनात आहे असं नाही, ही अडचण प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या सेवकाच्या जीवनात आली, वेगवेगळ्या घरामध्ये आली. काल मी सांगितलं मला रात्री आल्याबरोबर, तुम्हाला माहिती आहे का म्हटलं काय, काल त्यांनी टीव्हीवर एक मुलाखत ऐकली आणि ती मुलाखत ऐकली ती सतीश दादा बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चनच्या पोराची, अभिषेक बच्चनची. काय मुलाखत होती त्याची, त्याने सांगितलं की ज्यांना जग ओळखतं, भारत देशातले काही लोक असे आहेत की ज्यांना जग ओळखतं, त्यामध्ये अमिताभ बच्चन आहे, त्यामध्ये लता मंगेशकर होत्या, त्यामध्ये सचिन तेंडुलकर आहे, त्यामध्ये भारताचे आणि त्या ठिकाणी राष्ट्रपतीचे अब्दुल कलाम होते ते आहे. असे काही लोक आहेत भारत देशामध्ये की ज्यांना जग ओळखतं आणि काही लोक असे आहेत की जे मोठ्या पदावर आहेत परंतु त्यांना भारताशिवाय कोणीच ओळखत नाही. त्यांचे संबंध भारत देशाच्या बाहेर कधीच नसतात, परंतु अमिताभ बच्चनला जग, संपूर्ण जग ओळखतं. त्या पोराने त्यांच्या मुलाने अभिषेक बच्चन का मुलाखत देताना सांगितलं की माझे वडील अमिताभ बच्चन 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा एका टपरीवरती जेवायला जातात आणि आम्हाला घेऊन जातात. ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, त्यांचे मुलगे जया बच्चन, हे सगळे त्यांची मुलगी कोण असेल आम्हाला सगळ्यांना देखील त्या टपरीवर जेवायला घेऊन जातात. आणि काय खातात, जो मनुष्य जगातल्या 5 स्टार, 7 स्टार, 10 स्टार सगळ्या हॉटेलमध्ये एक टाइम कधीही जेवायला जाऊ शकतो, जगातली कोणतीही भारीतली भारी गाडी, भारीतली भारी डिश खाऊ शकतो, तो मनुष्य 15 दिवसातून, महिन्यातून त्या टपरीवर जेवायला का जातो? आणि गेल्यावर काय खातो म्हटलं, मकाचं कणीस आणि बुरून पाव, मोठा जाड पाव असतो ना तो खा. काय कारण याचं, तेव्हा त्याने सांगितलं की माझ्या बापाला एक काळी एक नया पैसा खिशात नव्हता, एक मकाचं कणीस आणि एक पाव खाऊन तो मनुष्य जगला आणि तेथून पुढे त्याच्या जीवनाला एवढा मोठा कलट मिळाली की तो आज काही करू शकतो, पैशाने काही घेऊ शकतो. त्याला वाटलं की उद्या सकाळी मला अख्खा पूर्ण सोन्याचे डायमंड लावून ड्रेस घालून फिरायचे तरी फिरू शकतो. तो माणूस त्या जागेवर आपल्या लेकरांना घेऊन येतो, खातो तर काय खातो, मकाचं कणीस आणि एक पाव थोडासा, पण त्या जागेवर येऊन खातो तेव्हाच्या लोकांना, कारण त्याला माहिती आहे की ज्या जागेवर मला आशीर्वाद मिळाला तो कोणत्या देवाने दिला हे त्याला माहिती नाही. त्याला हे माहिती नाही की कोणी दिला, पण त्यांना हे माहिती आहे की या जागेवर आम्हाला खाण्यासाठी 1 रुपयाचं मकाचं कणीस आणि 1 रुपयाचा पाव एवढीच माझी अवकात होती, एवढाच माझ्याकडे पैसा होता आणि त्याचमुळे मी जिवंत राहिलो. तो मनुष्य ती जागा कधीच विसरला नाही. देवाच्या लोकांना आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमेश्वर देवाने जो आशीर्वाद दिलेला आहे तो आशीर्वाद आपण कधीच विसरला नाही. ज्या लोकांकडे तुम्ही पाहता जे कोट्याधीश आहेत, अब्जाधीश आहेत, त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, पण त्यांच्या जीवनात ज्या साक्ष आहेत ते कधीच विसरले नाही. आपल्या जीवनात ही साक्ष आहे की आपला प्रभू येशू ख्रिस्त युगाच्या समाप्तीपर्यंत आपल्या बरोबर जाणार होता.
लोक आपली ओळख सांगतात सांगताना आपल्याबद्दल लोक काय बोलतात बाहेरचे, हे आमकामक कुटुंब आहे, ते कुटुंब धार्मिक आहे. देवाच्या लोकांनो, यापेक्षा मोठी साक्ष आणखी काय पाहिजे? आपले नातेवाईक आपल्याशी फोनवर बोलताना, आपले मित्र आपल्याशी फोनवर बोलताना आपल्याला हे सांगतात, हा आजार आहे, तो त्रास आहे, अशी समस्या आहे, असं बंधन आहे, आणि हळूच आपल्याला सांगतात एक काम करा ना. जे हिंदू आहेत ते काय सांगतात, एक काम करा खंडागडे साहेब, एक काम करा, तुमच्या हिशोबाबद्दल आमच्यासाठी प्रार्थना. सतीश दादा काय सांगतात बोलून सगळे लोक, सोनकांबळे दादा तुमच्या घरात सांगा आमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. सर्व त्यांच्याकडे देवाच्या लोकांना, पण आपल्याला जे त्यांनी करायला सांगितलं ते त्यांच्या जीवन बदलणार आहे, ते त्यांचं जीवन आशीर्वादित करणार आहे, त्यांच्या जीवनामध्ये हे सर्वात जास्त देणार आहे. म्हणून आपल्या जीवनातल्या समस्या आणि बंधन याला पाहून घाबरू नका, याला पाहून कंटाळू नका, कारण हे प्रभूने दिलेले आशीर्वाद. 8 दिवसापूर्वी एका व्यक्तीचा मला फोन आला, 1 महिन्यापूर्वी तो व्यक्ती ज्या कामासाठी मुंबईमध्ये गेला ते काम त्याचं आठवलं आणि मला फोन केला, पास्टर माझ्या बायकोसाठी प्रार्थना करा, माझ्या लेकरासाठी प्रार्थना करा. आणि सर्व प्रार्थनेची आमची चर्चा झाल्यानंतर परत मला सांगितलं, पालक साहेब मला मुंबईमधून माझ्या घरापर्यंत जायला गाडी खर्चाला पैसे नाही, त्यासाठी प्रार्थना, त्या कामासाठी प्रार्थना. ज्या कामासाठी मी आलो ते काम झालंय की होईल 1-4 दिवसामध्ये, किंवा ते पुढे होईल, तुम्ही प्रार्थना केली, पण मला जायला गाडी खर्चाला पैसे नाही, त्यासाठी प्रार्थना करा. आणि मी विदाऊट तिकीट जाऊ शकत नाही, कारण मी पालक आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा. मी प्रार्थना केली, प्रार्थना केल्यानंतर त्याने विचारलं, बरं तुम्ही कुठे आहात, कोणत्या ठिकाणी आहात, त्या ठिकाणी म्हटलं ठीक आहे, हा नंबर घ्या, या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मी त्यांना फोन करून सांगतो, तुमची जायची व्यवस्था होऊन जाईल. त्याची जायची व्यवस्था झाली, सर्व झालं. त्याच्यानंतर त्या माणसाचा काल त्याच्या बायकोचा, त्या दोघांचा फोन आला, आणि फोन आल्याच्या नंतर ज्या माणसाकडे गाडी खर्च करून जायला 100-200 रुपये नव्हते, प्रभूने त्याची गरज भागवली, प्रभूने त्याला ते दिले. रात्री नवरा बायको दोघं जण रडून रडून मला सांगत, पालक साहेब आमच्याकडे ज्या कामासाठी गेलो होतो त्या कामाची तुम्ही प्रार्थना केल्याच्या नंतर ते काम जे लोक करणार आहे ते आमच्याकडे आले आणि आम्हाला सांगितलं तुमचं काम 99% झालेलं आहे आणि तुम्हाला त्या कामाच्या मोबदल्यात 3.5 करोड रुपये मिळणार. जो व्यक्ती ज्याच्याकडे गाडी खर्च नाही, ज्याच्याकडे गाडी पेट्रोल टाकायला पैसे नाही, ज्याच्याकडे गाडीचे टायर बदलायला पैसे नाही, ज्याच्याकडे खायचे अडचण नाही, ज्याच्याकडे घरात किराणा भरायला पैसे नाही, असा व्यक्ती जेव्हा देवाजवळ अंतःकरणापासून विश्वास ठेवून प्रार्थना करतो देवाच्या लोकांनो, प्रभू त्याची प्रार्थना ऐकतो. काम झाले माझं, सांग सकाळवर आले, मला निरोप आला, ते लोक माझ्याकडे आले, म्हणजे मला येऊन सांगितलं, माझ्या घरी येऊन सांगितलं की दादा तुमचं काम झालं, 3.5 करोड. प्रार्थना केली, सर्व रात्री फिरत फिरत मी बऱ्याच वेळ फिरत गेलो. तुम्ही सगळेजण प्रार्थनेची आठवण ठेवा, त्या कुटुंबाचं काम व्हायचं. आणि बोलता बोलता त्या भाईने दोघांनी आवाज मारला, दोघांना बोलत होते, आणि बोलताना मला सांगितलं, पालक साहेब आमची इच्छा आहे की आम्ही त्या 3.5 करोड रुपयाचा दशमांश द्यायचं ठरवलं. म्हटलं ठीक आहे द्या, काही अडचण नाही, आपला तर काही संबंधच नाही, आपण त्यासाठी प्रार्थना करतो. त्याच्या गावात राहतात, ज्या चर्चला राहतात त्या पालकाला तुम्ही तुमचं दशमांश देऊन टाका. बऱ्याच वेळा बोलले आणि पुन्हा त्यांनी मला विचारलं, तुम्ही मला विचारलंच नाही की पालक साहेब मी दशमांश कोणाला देणार. म्हणजे जिथे तुम्ही देवाचं अन्न खाता, जिथे देवा तुम्हाला आशीर्वाद देतो, जे सेवक तुम्हाला शिकवतात, ज्या चर्चमध्ये तुम्ही जाता, त्या देवाच्या घरात जातात, त्या लोकांना द्या, तिथे द्या, देवाचं तिथेच सेवा कार्य होईल, देवाचं गौरव तिथे होईल. त्याने सांगितलं नाही, ज्या कामासाठी मी गेलो ते काम मुंबईमध्ये ज्या दिवशी झालं त्या दिवशी तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना केली, ते काम होण्यासाठी, माझी जाण्या येण्याची सर्व काळजीसाठी तुम्ही प्रार्थना केली,
माझी बायको घरातून निघून गेली वादविवाद करून, घरात अडचण आहे म्हणून, ती यावा म्हणून तुम्ही प्रार्थना केली. माझे लेकरू आजारी पडलं, दवाखान्यात न्यायला मला 10 रुपये नव्हते, तुम्ही प्रार्थना केली, ती बरी झाली. आणि माझी इच्छा ही आहे की मी फक्त तुम्हालाच त्या 3.5 करोड रुपयाचा दशमलव दिला, दुसरा कोणाच. मला काही वाटलं नाही, ते बोलले काही वाटलं नाही, मी प्रार्थना केली, सांगितले ठीक आहे दादा, काहीच अडचण नाही. सांगायचा उद्देश हा आहे की प्रभू परमेश्वर देव आपण ज्यावेळेला दुःखामध्ये एकमेकांसाठी प्रार्थना करतो तेव्हा त्याचं जीवन बदली करतो. कोणी आपला देव या ना देव त्याच्याशी आपलं काही कर्तव्य नाही, पण आपण जेव्हा एकमेकांसाठी प्रार्थना करतो तेव्हा देव आपली प्रार्थना ऐकतो. त्याने प्रार्थना केली, 18 वर्ष प्रार्थना केली. एक दिवस माझ्या जीवनात येणार आहे ज्या दिवशी माझं दुःख आनंदात बदलणार आहे, त्या दिवशी माझं आजारपण निघून जाणार आहे, त्या दिवशी माझ्याकडे शैतानी आत्मे निघून जाणार आहे, यासाठी तिने प्रार्थना केली. परंतु जेव्हा प्रभू येशू तिच्या जीवनात आले तेव्हा तिचं जीवन शापातून तर निघून गेलंच गेलं, पण तिच्या जीवनातील उबळ देखील कायम स्वरूपी देवाचा महिमा करायला लागली, देवाची स्तुती आराधना करायला लागली. देवाच्या लोकांना देवाचं पवित्र वचन सांगतं, परमेश्वर देव तुमची आणि माझी सर्व चिंता आणि काळजी घेणार आहे. येणाऱ्या दिवसामध्ये आपण संकटात आहोत, प्रार्थना करा. दुःखात आहोत, प्रार्थना करा. चिंता आहे, प्रार्थना करा. काळजी आहे, प्रार्थना करा. फक्त प्रार्थना आपलं जीवन बदली करणार. गत येथे गल्ल्यात नावाचा कोण एक मनुष्य होता, शमूएलाच्या 17 अध्यायामध्ये, पहिले शमूएलच्या 17 अध्यायामध्ये. तो बलिष्ठी होता, तो ताकदवान होता, त्याच्याकडे भरपूर शक्ती होती, त्याच्याकडे बलाढ्य असं ताकद त्याच्याजवळ होती. आणि तो इस्रायला म्हणजे शौलाच्या प्रजेला शिलाशाप देत होता. त्यांना घाबरून टाकायचा, बेचैन करून टाकायचा, निराश करून टाकायचा. जेव्हा गल्ल्यात येऊन उभा राहायचा तेव्हा शौलाचं सैन्य पळून जाऊन आपापल्या डेऱ्यात लपून बसायचं. तुमच्यामध्ये कुणी आहे का जो माझ्या बरोबर युद्ध करू शकतो, मला हरू शकतो, अशी गर्जना तो जोरात करायचा. आणि तो आल्याच्या नंतर शौल राजाचं इस्रायलाचं सैन्य पळून जाऊन लपून बसायचं. बऱ्याच दिवस हा चालला. तो आला की लपून बसायचे, तो आला की लपून बसायचे. यांची लुटमार चालू आहे. शौलाची प्रजा घाबरलेली आहे, शौलाची प्रजा दुःखी झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये या शौलाच्या सैन्यात असलेल्या लोकांचा भाऊ दावीद राजा, बरोबर जर म्हणतो 17 अध्यायामध्ये 17:36, आपल्या दासाने त्या सिंहास मारून टाकले. पुढे अगोदर 35, तेव्हा मी त्यांच्या पाठीस लागून त्यास मारिले आणि कोकरास त्यांच्या जबड्यातून सोडविले. मजवर त्याने झडप घातली, तेव्हा मी त्याची दाढी धरून त्याला हाणून ठार केले. दावीद जेव्हा शौलाच्या दरबारात गेला आणि दावीदाने पाहिलं आपल्या भावाच्या भाकरी घेऊन जाताना कोणतरी एवढा शक्तिशाली मनुष्य आहे, तो मनुष्य येऊन इस्रायलच्या देवाचा अवहेर करत आहे, इस्रायलच्या देवाच्या विषयी बोलत आहे, आपल्या संपूर्ण प्रजेविषयी बोलत आहे. लोक त्याला बघून घाबरत आहे. दावीद भाकरी घेऊन गेला तेव्हा दावीदाने पाहिलं आणि आपल्या भावाला विचारलं, हा कोण मनुष्य आहे? त्याने सांगितलं, हा फलिस्ती आहे, गत येथील गल्ल्यात नावाचा व्यक्ती आहे, जो कोणी या व्यक्तीला मारी, जो कोणी या व्यक्तीला मारी त्याला शौल राजा पुष्कळ धन, पुष्कळ धन. शौल राजा आपली मुलगी त्याला पत्नी म्हणून देईल. शौल राजा त्याच्यावर पुष्कळ आणि धनाचा वर्षाव करील. पण याला मारण्यासाठी आपल्या युद्धामध्ये युद्ध करणाऱ्यापैकी कोणीच सैन्य आहे. देवाच्या लोकांना दावीद करा, हा परमेश्वराचा अपमान करत आहे, हा जिवंत देवाला धिक्कारत आहे, हा जिवंत देवाच्या नावाने आणि त्या ठिकाणी अपमानित करत आहे, हा तुम्हाला सर्वांना अपमानित करत आहे. हा आहे तरी कोण असा की ज्याला पाहून तुम्ही घाबरता?
शौल उंचापुरा मनुष्य ताकदी असणारा आणि एवढी मोठी शक्ती असलेला मनुष्य याच्या समोर सगळे घाबरत जायचे. दाविदाने त्याच्याजवळ चौकशी केली, दुसऱ्याजवळ चौकशी केली, तिसऱ्याजवळ चौकशी केली. दाविदाने चौकशी केल्याच्या नंतर शौलाच्या कानावर आणि शौलाने दाविदाला बोलावलं. तू का चौकशी करत आहेस? शौलाने गल्ल्याताबद्दलची माहिती दाविदाला सांगितली आणि म्हटला की हा खूप बलाढ्य, खूप शक्तिशाली असा योद्धा आहे, कसलेला आहे, त्याच्याकडे सर्व काही हुशारी बुद्धी आहे. तू लहान बाळ आहेस. तेव्हा दावीद त्याला काय म्हणाला? मी आपल्या बापाची. वाचा म्हणत एकदा. दावीद शौलास म्हणाला, दावीद शौलास म्हणाला, आपला दास आपल्या बापाची शरण राखीत असता एकदा एक सिंह आला व एक अस्वल ही आले. येऊन कळपातील एक कोकुळ घेऊन गेले. एक कोकरू घेऊन गेले. तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून, तेव्हा मी सिंहाच्या पाठीस लागून त्यास मारून टाकले. पहा दावीद काय सांग. शौल सांगतो दावीद खूप माणसाला मारणार आहे, त्याच्यावर तलवारी आहे, त्याच्यावर हत्यार आहे, सर्व काय. पण दावीद शौलाला सांगतो मी शरण राखत असताना एक सिंह आला, एक अस्वल आलं आणि माझ्या कल्पातील एक कोकरू, माझ्या मेंढराचं एक पिल्लू घेऊन सिंह चालला. तेव्हा मी त्याच्या माग लागलो पळायला. पहा सिंहाच्या मागे कोणी लागत का? सिंह आल्यावर आपण पळून जाऊ. दाविदाचं कोकरू उचलल्याबरोबर दावीद सिंहाच्या पाठीमागे लागला आणि दावीद ठरवून त्याने सिंह व अस्वल याला मारून टाकला. मग दावीद त्याला म्हणाला, शौल राजाला, बाबा मी सिंहाला मारू शकतो, मी अस्वलाला मारू शकतो, मग गल्ल्यात त्यांच्यापेक्षा जास्त ताकदीचा आहे का? मग शौल काय म्हणाला? आपल्या दासने त्या सिंहासनास मारून टाकले. हा असुंती बलिष्ठी, हा बेसुंती बलिष्ठी, या दोघांपैकी एकासारखा ठरेल ना. कमीत कमी त्याची ताकद जी आहे ती अस्वलासारखी असेल किंवा सिंहासारखी असेल. पण त्याच्यामुळं तो अस्वलासारखा जर असला तर मी अस्वलाला मारून टाकलं, तो सिंहासारखा असला तर मी सिंहाला फाडून टाकलं. दोघांपेक्षा एकासारखा तो असेल किंवा दोघांची ताकद एकटेच असली तरी मी त्याला मारू शकतो. मग शौल काय म्हणाला? त्याने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखिली आहे. त्याने जिवंत देवाच्या लोकांना, जिवंत देव त्याच्या लोकांना त्याने तुच्छ लेखिले आहे. पुढे दावीद आणखी म्हणाला, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडविले, तोच मला ह्या बलिष्ठाच्या हातून देखील सोडवणार आहे. महाराज तुम्ही घाबरू नका, तुम्ही घाबरलात ना, पण आता मी जो जाणार आहे तो त्याला भिवून पळण्यासाठी नाही. ज्या देवाने मला सिंहाच्या हातातून सोडले, ज्या देवाने मला अस्वलाच्या पंजातून सोडले, तो प्रभू मला सोडणार आहे, त्याच्या नावाने मी जाणार आहे. मग तेव्हा शौल दाविदास म्हणाला, जा परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. देवाच्या लोकांना शौल देवाच्या नावाने दाविदाला आशीर्वाद देतो, परंतु तो आपल्या मधला आत्मविश्वास स्वीकारत नाही. लक्षात येईल बाबा? दादा लक्षात? चौका सुरू नका. लक्षात तुमच्या कामाला मी लक्षात. शौल दाविदाला आशीर्वाद देतो, जा परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. पण शौल जातो का? शौल तर लपून बसला राजा असून तो आशीर्वाद देतो. देवाच्या लोकांना कित्येक सेवक असे आहेत की जे आपल्याला सांगतात, जा प्रभू तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला आशीर्वाद देतात, परंतु ते तुमच्या बरोबर अंतःकरणापासून राहत नाही.
तुमच्यासाठी ते देवाजवळ झिजत नाही. खरा मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी आपला प्राण देतो. दाविदानं त्याचं उदाहरण दिलं की माझं मेंढरू उचलून घेऊन चालला वाघ, तेव्हा मी वाघ मारला पण माझं मेंढरू सोडलं. देवाच्या तुम्हाला प्रभू येशू हा खरा मेंढपाळ आहे, जो स्वतःचा प्राण देऊन तुम्हाला मला सोडतो. शेवट त्याला मला जा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. त्यावेळेला पुढे काय घडलं? शौलाने आपला पेहराव दावीदास लाविला. शौलाने राजाने आपला पेहराव काढला. जो राजा आहे त्याचे राजवस्त्र त्याने काढले. शौलाने आपल्या स्वतःचा जो काही पेहराव आहे तो काढला. हा पुढे त्याच्या मस्तकी पितळी टोपी, त्याच्या मस्तकी पितळाचा मुकुट घातला. ज्या दाविदाच्या डोक्यावर काहीच नव्हतं त्याच्या डोक्यावर राजाचा राजमुकुट आला. पुढे व त्याच्या अंगात चिलखत त्याच्या चढवली. अंगात चिलखत चढवलं जो राजा शौल वापरत होता. दावीद आपली तलवार आपल्या चिलखतावरून बांधून चालू होऊ लागला. शौलाची तलवार दाविदाकडे आली आणि ती तलवार आपल्या चिलखताला बांधून दावीद चालण्याचा प्रॅक्टिस सराव करायला लागला. कारण त्याला त्यापूर्वी त्याचा सराव नव्हता. त्याचा कधीच सराव नव्हता. देवाच्या जेव्हा परमेश्वर देव आपल्या बरोबर असतो तेव्हा आपला पेहराव बदली करतो. आता मला सांगा, शौलाची जी कपडे आहेत ती दाविदाच्या अंगावर आहेत. शौलाचा जो मुकुट आहे तो दाविदाच्या डोक्यावर आहे. शौलाची जी तलवार आहे ती दाविदाच्या हातामध्ये आहे. शौलाचे जे बूट आहेत ते दाविदाच्या पायात आहे. आता दाविदाची कपडे जी आहे ही पूर्णच्या पूर्ण कोणाचा ड्रेस आहे? शौलाचा. आणि शौल कोण आहे? जेव्हा दाविदाकडे असे कपडे घालताना पाहतील, या ड्रेस कोड मध्ये दाविदाला पाहतील, तेव्हा लोक दाविदाला काय म्हणतील? हा कोण आहे? यस, देवाच्या लोकांना शौलाने आपलं राजपद दाविदाला बहाल करून टाकलं फक्त भीतीमुळे. देवाचं पवित्र वचन सांगतं जसं आपलं ड्रेस आहे त्या पद्धतीने आपला बोलत आहे. जर समजा सतीदादा जी गाडी वापरतात ही गाडी त्यांच्या ड्युटीच्या जागेवरून दुसऱ्या जागेवर जर लागली तर लोक म्हणतात दादाची गाडी, दादा कुठे? दादाची गाडी इथे आहे तर दादा इथे असले पाहिजे. अक्काची गाडी इथे आहे तर अक्का इथे असले पाहिजे. पल्लवीची गाडी इथे आहे तर पल्लवी इथे असली पाहिजे. दाविदाच्या अंगावर जो ड्रेस कोड आहे तो राजाचा आहे. याचा अर्थ असा, शौल डिक्लेअर्ड दॅट टाइम दैट दावीद इज द किंग ऑफ इस्रायल. शौलाने जाहीर केलं की जो दावीद आहे आज या वेळेला तो इस्रायलाचा राजा आहे. एक राजा दुसऱ्या सर्वसामान्य व्यक्तीला राजपद बहाल करतो. हीच प्रभूची योजना आहे. कारण त्याच्या अगोदर ईशाच्या पुत्राला म्हणजे दाविदाला शमूएलाने राजाभिषेक करून तेलाची कुपी ओतून इस्रायलचा राजा जाहीर केलं होतं. तोच प्रभू त्याला त्या दरबारात घेऊन गेला. राजाने आपले वस्त्र काढून त्याच्या अंगावर घातली आणि डिक्लेअर केलं की आजपासून दावीद राजा आहे. दाविदाने ते पुन्हा कपडे घातले. मला जाड कपड्याने चालता येत नाही. या चिलखताचं ओझं मला झेपत नाही. या डोक्यावर जो माझ्या मुकुट ठेवला त्याचं ओझं मला झेपत नाही. माझ्या हातात जी तलवार दिली त्याचं ओझं मला झेपत नाही. मी एक काम करतो, मी त्याच्याकडे जाणार आहे, त्याला मारण्यासाठी मी जाणार आहे, पण मी माझ्या पद्धतीने जाणार. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, तुम्ही आणि मी शैतानाबरोबर युद्ध करत आहोत, परंतु आपण आपल्या पद्धतीने युद्ध करायचं आहे. म्हणजे आपण फक्त प्रार्थनापूर्वक करायचं आहे. पुढच्या वाक्यामध्ये काय लिहिलं? पटकन जरा थोडं 10 मिनिटं आपण घेऊ. मग त्याने आपली काठी हाती घेतली. मग त्याने आपली काठी हाती घेतली. दाविदाने तलवार काढून टाकली. देवाचं पवित्र वचन सांगतं तलवार चालवणारे तलवारीने वडले जातील. कुणी रथाची प्रशंसा करतो, कुणी घोड्याची प्रशंसा करतो. आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू. त्याने शौलाची तलवार काढून ठेवली, आपल्या हातात काठी घेतली. पुढे ओहळातून 5 त्याने दाविदा शौलाचा कपडे काढून ठेवले, शौलाचा मुकुट काढून ठेवला, शौलाची तलवार काढून ठेवली, आपले पुन्हा
कपडे घेतले, आपल्या हातात काठी घेतली आणि तो ओघळातून 5 गुळगुळीत खोटे विचून एका झऱ्याच्या जवळ ओळाच्या जवळ गेला आणि त्यातून 5 गुळगुळीत दगड आपल्या घेतली. थैली- हो, आपल्या थैली म्हणजे धनगरी धनगरी पटव्यात पटव्यात त्याने ठेवले. पुन्हा तो धनगराचा पेशात आला. पुन्हा त्याने धनगराचा वेश धारण केला. देवाच्या लोकांनो, ज्याच्या अंगावर राजाचे कपडे होते त्याने राजाचे कपडे काढून टाकले. ज्याच्या डोक्यावर राजाचा त्या ठिकाणी मुकुट होता त्याने राजाचा मुकुट काढून टाकला. पण त्याने धनगराचे पुन्हा कपडे घातले आणि आपली गोफण हाती घेऊन आपली गोफण हातात घेतली, आपली काठी हातात घेतली, आपला बटवा कमला ठेवला, ओलातून 5 दगड त्याने घेतले आणि मग तो आता दावीद गल्ल्याताबरोबर युद्ध करायला निघाला. तिकडे तो फलिष्तीही दाविदाजवळ आला. तो फलिस्तीही दाविदाजवळ आला. त्याच्या शस्त्रवाहक त्याचा शस्त्रवाहक त्याची शस्त्र आणि अस्त्र घेऊन त्याच्या पुढे चालत होता. त्या फलिष्तीने दाविदास न्याहून त्या पाहिले. बलिष्ठाने दाविदास न्याहाळून पाहिलं. तेव्हा तो त्यास तुच्छ तो मानला. गल्ल्यात दाविदाला तुच्छ मानून म्हणाला, कारण तो केवळ तू अल्पवयीन केवळ अल्पवयीन आहेस, एक धनगरासारखा दिसत आहेस. असून तांबूस रंगाचा तू व तांबूस रंगाचा एक सुकुमार आहेस. तो फलिष्ती दाविदास म्हणाला, तो फलिस्ती दाविदास मी म्हणाला, काय कुत्रा आहे मी काय कुत्रा आहे का म्हणून तू काठी म्हणून घेऊन तुम्हाला काठी घेऊन मारणार आहे? मी एवढा मोठा गल्ल्यात आहे. त्या फलिष्तीने आपल्या देवाची नावे घेऊन त्या बलिष्ठाने आपापल्या देवाची गल्ल्यात आणि त्याच्या देवाची नावं घेऊन दाविदास शिव्या शाप दिले. दाविदास शिव्या शाप दिला. तो दाविदास म्हणाला, तो दाविदास म्हणाला, असा जवळ ये माझा जवळ ये, म्हणजे तुझे मांस म्हणजे तुझे मांस आकाशातील पक्षास पशुस देतो. पशुस खावायला देतो. तेव्हा दावीद त्या फलिष्त्यास म्हणाला, आता ऐका, दावीद त्या फलिस्त्यास तू म्हणाला, तलवार व भाला तू तलवार व भाला वरची घेऊन मजवर चढून आलास तू आहेस. तलवार भाला व बर्ची घेऊन माझ्याकडे आलास गल्ल्यात हा. पण इस्रायली पण इस्रायली सेनेचा देवा तू तुच्छ लिखिले आहे. इस्रायल सेनेच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहे. तुझ्याकडे तलवार आहे, बर्ची आहे, ढाल आहे, तुझ्याकडे शस्त्र आहे, चिलखत आहे, तुझ्याकडे लोक आहे, तुझ्याकडे ताकद आहे, सर्व काही तू घेऊन माझ्याकडे आलास. पण एक चूक तू केली, तू इस्रायलाच्या देवाला तुच्छ मानलाय. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझकडे आलो आहे. प्रेज द लॉर्ड. किती शक्तिशाली राजा असू द्या, किती बलाढ्य युद्ध करणारा असू द्या, किती मोठा गल्ल्यात असू द्या, देवाचं वचन सांगतं, हा दावीद त्याला म्हणाला, मी माझ्या जिवंत देवाच्या नावाने तुझकडे आलोय आणि तोच देव तुला माझ्या हाती देणार आहे. शेवटचे अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला या वचनातलं रहस्यमय सांगतो आणि प्रार्थना करतो. दावीदाने राजाचा पोशाख का काढून टाकला? कधी विचार केला याच्यावर? बघा, बोला जरा वेळ. अगोदर ऐकलंय ना आपण सगळ्यांनी, आता एकदम शांत. दावीदाने शौलाचे राजवस्त्र जे त्याच्या अंगावर दिले होते, जो मुकुट दिला होता, जी तलवार दिली होती, जे पायमोजे दिले होते, जे सर्व दावीदाचा आणि जो पेहराव त्याने शौलाने त्याच्या अंगावर टाकला होता, तो दावीदाने का काढून टाकला? कधी विचार केला का? त्याचा विश्वास देवावर होता. अगदी बरोबर. आणखी काही विलास मामा? दाविदाचा विश्वास परिपूर्ण देवावर होता, तो देवाच्या नावाने गेला. प्रश्न हा आहे की दाविदाने शौलाने घातलेले सर्व राजवस्त्र, युद्धासाठी तयार केलेले योद्धाचे वस्त्र दाविदाने का काढून टाकले? कधी यावर विचार केला? बघा, काढून टाकले. त्याला चालता येत नाही म्हणून काढून टाकले, ओझं झेपत नाही म्हणून काढून टाकले, तलवार उचलत नाही म्हणून काढून टाकले, तलवार घेऊन कधी चालला नाही ते कपडे घालून टाकले. या सर्व गोष्टी पवित्र शास्त्रात. त्याने देवाचा अपमान केला होता. त्याने देवाचा अपमान केला. राईट. गल्ल्यात आले. आणखी पुढे गल्ल्यात मारल्यानंतर त्याला राजा घोषित करणार होते. गल्ल्यात मारल्यानंतर त्याला राजा घोषित करणार होते, परंतु हे सर्व गुपित होतं. राजा त्याला मुलगी देणार आहे फक्त आणि धन देणार आहे. राजा डिक्लेअर करणार नाही. दाविदाला राजा डिक्लेअर केलं शमूएलाने, म्हणजे संदेष्टाने. त्याला व्यक्त करून डिक्लेअर केलं, शाऊल त्याला मुलगी देणार आहे, धन देणार आहे, संपत्ती
देणार आहे. मग त्याने त्या दाविदाने शाऊलाचे कपडे का काढून टाकले? वाचताना ऐकताना थोडस काळजीपूर्वक देवाजवळ प्रार्थना करा की प्रभू, आम्ही जे वाचत आहोत, आम्ही जे ऐकत आहोत, ते आमच्या डोक्यात येण्यासाठी, आमच्या स्मरणात राहण्यासाठी आमच्यावर दया कर. काय कारण माहिती तुम्हाला? कारण दाविदाने ज्या वेळेला शाऊल राजाच्या समोर गेला तेव्हा सांगताना काय सांगितलं? काय सांगितलं? मी आपला दास माझ्या बापाची शरणागती राखत असताना त्यातील एक कोकरू घेऊन कोण गेला? वाघाने, सिंहाने अस्वल केला. त्यावेळेला त्या कोकराला मी त्या सिंहाच्या तोंडातून दाढीला धरून मारला, अस्वल मारला आणि त्याच्या जबड्यातून कोकरास घेऊन आलो. म्हणजे दावीद जेव्हा सिंहाबरोबर लढाई करायला गेला तेव्हा तो कोण होता? कोण होता तो? मेंढपाळ. कोण होता? सिंहाबरोबर लढायला गेला तेव्हा तो कोण आहे पल्लवी? मेंढपाळ आहे. तो मेंढर पाहतो, शेटा मेंढपाळ आहे. त्यावेळेला मेंढपाळाच्या हातामध्ये काय आहे? काठीच आहे. मेंढपाळाचा पेहराव जो दाविदाचा पेहराव आहे, हातात काठी आहे, कमरेला धनगरी पटवा आहे, हातात गोफण आहे, असा जो पेहराव आहे, असाच पेहराव दाविदाचा सिंह मारताना होता. माझ्या प्रभूने अशा अवतारामध्ये, अशा कपड्यामध्ये सिंह मारायला मला ताकद दिली. मला युद्ध करणारा ड्रेस नको आहे, मला हा ड्रेस पाहिजे, कारण हा ड्रेस माझ्या प्रभूने आशीर्वादित केले. प्रेज द लॉर्ड. समजलं? तेव्हा त्याने शाऊलाचे राजवस्त्र काढून टाकले, याच वस्त्राने गेला, गोफण घेतली, गरगर फिरवली आणि दगड मारला. दाविदाने जो धोंडा मारला देवाच्या लोकांनो, तो धोंडा गल्ल्यात त्याचं संपूर्ण शरीर झाकलेलं होतं, फक्त कपाळ उघडं होतं. कपाळाच्या आत पार गेला आणि तो गट होऊन खाली पडला. तो खाली पडला. त्यावेळेला दाविदाजवळ तलवार नाही. दावीद पळत गेला, छातीवर पाय दिला, त्याचीच तलवार घेतली, मुंडकं कापलं, केस धरले आणि दरबारात घेऊन आला आणि सांगितलं, ज्या देवाचा या बलिष्ठाने अपमान केला हे त्याचं शील आहे. देवाच्या लोकांनो, आपल्या जीवनात देखील प्रभूने एक ड्रेस कोड दिलेला आहे. प्रभूने आपल्या जीवनामध्ये एक क्वालिटी दिली आहे. प्रभूने आपल्या जीवनामध्ये एक आशीर्वाद दिलेला आहे. त्या आशीर्वादामध्ये आपण सदैव आपलं जीवन ठेवा, वाढत चला, प्रार्थनेत राहा. प्रभू रोज आपल्याला नवीन आशीर्वाद देत आहे, नवीन कृपा देत आहे, नवीन सामर्थ्य देत आहे. भाकरीची काळजी करू नका, कारण प्रभू येशूने सांगितलं, मनुष्य हा केवळ अन्नाने नव्हे, पाण्याने नव्हे, देवाच्या मुखातून निघलेल्या वचनाने जगे. प्रभूने सांगितलं, उद्याची काळजी करू नका, कारण उद्याची काळजी करणारा तुमचा प्रभू आहे. जेव्हा तुमच्या बरोबर तुमच्या आई असते, तुमचा बाप असतो, तुमचा भाऊ असतो, घरातल्या एखादा मोठा व्यक्ती असतो, तेव्हा लहान लेकराला काळजी वाटत. लहान लेकरं जर बाजारात गेले, दुकानात गेले, कुठेतरी गेले, ते आपल्या हाताला धरून चालले. मोठ्या माणसाची त्याला भीती आहे का? त्याला भीती नाही, कारण त्याला माहिती आहे की माझा बाप, माझी आई, माझी आजी, माझा आजोबा, माझ्या घरातला जो कोणी मोठा आहे तो माझ्या बरोबर आहे, मला भिण्याचं कारण नाही. प्रभू येशूने सांगितलं, मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्या बरोबर आहे. म्हणून भिडू नका, घाबरू नका, चिंता करू नका, काळजी करू नका. तो प्रभू आपल्या मागण्यापेक्षा, आपल्या कल्पनेपेक्षा अधिक देणार. आज देवाचं वचन आपण ऐकलं की त्या 18 वर्षाच्या कुबड्या स्त्रीला प्रभू येशूने स्पर्श करतात, तिच्यातला दुष्ट आत्मा निघून गेला, तिच्यातलं कुबडं पण निघून गेलं. दाविदाने आपल्या शरीरावरचा राजाचा पेहराव काढून टाकला. प्रभूने त्याला ज्या जागेवर आशीर्वाद दिला, जसा प्रभूने त्याच्या हाती सिंहाने अस्वल मारण्यासाठी दिलं, त्याच पेहरावात तो गेला आणि प्रभूने पुन्हा त्याच्या हातून गल्ल्याचा वध करून घेतला. आपण आजच्या दिवशी प्रभूजवळ प्रार्थना करूया, त्याला म्हणूया, प्रभू आमच्या जीवनात ये आणि आमचं जीवन तू बदली कर. यावेळेला आपण आपले डोळे बंद करूया आणि सर्वजण आपण आपल्या चरणात आपल्या प्रभूला प्रार्थना